एखाद्या झिप्पू माकडाच्या माकड उड्या घेत मी कुणाच्या तरी पडक्या वाड्याच्या अर्धवट भिंती चढून त्या वाड्यात शिरायला लागले, म्हणजे उभे गाव मला हसते. खुळे आहेस काय असं म्हणते. पण मी तिकडं लक्ष न देता चढताना पाय घसरला तरी तोल सावरीत का होईना त्या वाड्यात शिरतेच. कारण मला 7 पडद्याच्या आड तिथं राहणाऱ्या पार्वतीला भेटायचं असतं. तिच्याशी झुंबाझुंब करीत तिनं उतरंडीत ठेवलेल्या देशी शेंगा मला खायच्या असतात. आणि मग ती रंगात आली म्हणजे तिच्याशी गोड बोलून मला तिच्याकडून गीतं घ्यायची असतात. एवढंच नाही तर एक सोडून 10 हेलपाटे मारावेत तेव्हा कुठं काहीतरी पदरात पडणार हे मला माहीत असूनही मी ही खटपट मौजेने पत्करते. मग त्यापैकी कोणाला काय वाटेल त्याची मी कशाला पर्वा करावी. मी आपली पार्वतीच्या म्हणण्याप्रमाणे गवसतील तशी गीतं गोळा करून त्यांच्या उतरंडी रचायच्या नादात असते. पण आमच्या घरच्या लोकांना ते काही खपत नाही, कारण त्यांचं म्हणणं हा खुळा नाद आहे. पार्वती मोलानं काम करणारी, तर म्हणे मी पाटलाची लेक, तिथं जातेच कशी. आता हे काय बोलणं झालं का? कशी जाते म्हणजे काय? जाते. मला त्यात नाही कमीपणा वाटत, नाही, मुळीच नाही. पार्वती गरीब असली तरी मोठी देखणी आहे, शहाणी आहे असा माझा समज आहे. म्हणून तिच्या अंगावरील खवल्या काठाचे मुगवे लुगडे पाहिले आणि त्यातून तिचे गोंधन काढलेले गोरे हात बाहेर डोकावले की मला एकदम बरे वाटते. अशावेळी तिच्या नाकावर गोंदवलेली टिकली आणि आखावर गोंदलेल्या चंद्रकोरी मी टक लावून पाहत सुटते. तशात जर का आपले घारे डोळे माझ्यावर तिनं कौतुकानं फिरवलं की माझं पोट भरतं आणि तिच्या घरच्या शेंगा खाताना माझ्या तोंडाला फार सुरेख चव येते. म्हणताना मग आपल्या घरची एकुलती एक शिवायला घातलेली वाकळ शिवीत ती जेव्हा चौथे माझे दीर, 5वा भरतार, कृष्णदेवाचा अवतार असली ओवी मला सांगते ना, तेव्हा माझा जीव भुलून जातो. देवाशपथ, खोटं नाटं मुळीच सांगत नाही मी. पाहिजे असेल त्यानं येऊन बघावं आणि मग बोलावं. हिच्या घरात स्वयंपाकाची 10-5 भांडी आणि 4-2 गंगाळी जेवायला, उतरंडीत धान्य भरलेलं जेमतेम आणि वळणीवर फाटकीशी 2 कांबळी लोंबतेली. नवरा रोजगारला जातेला, पोटी 2 पुत्रांची जोडी. पण ओव्या गाताना बोलायचा दिमाग बघा. काय तर म्हणे हिच्या नवऱ्याला घरात 4 भाऊ आणि नवरा कसा, तर कृष्णदेवासारखा थेट. आता काय म्हणावं हिला, म्हणजे ही स्वतः लावण्यवती रुक्मिणी झाली हो. आता तुम्ही सांगा, असलं हे वैभव ऐकायला आणि टिपून घ्यायला कोणाला नाही आवडायचं. आणि म्हणे मी तिच्याकडं का जाते. बोलणाराची मेली कीव करावी तेवढी थोडीच तर काय. कारण काय की जुंदळ्याच्या गाड्या येऊ द्या, जाऊन द्या घराकडं, घरच्या पंडिताची वड त्याची ग पेवाकडं. दैवाच्या माणसा तुझं दैव शेतामध्ये, सावळ्या राजसाच्या धनरेख हातामध्ये. शेताच्या भावल्या कुणी पुजिल्या थंडवानी, हौशा कांता याची सीमा सोडिली जुंदळ्यानी. पार्वतीनं अशी गाणी दिली म्हणजे माझी तहानभूक हरपते आणि त्यातली गोडी इतरांना कळू नये याचंच मला भारी दुःख होतं. रोजगार करून नवरा पोटापुरतं धान्य धुन्य घरात आणतेला, पण पार्वतीनं त्याचं कौतिक या परीनं करावं म्हणजे तिच्या अकलेची तारीफ कुणी कशी करावी मी म्हणते. शांत मनानं देवाची प्रार्थना करायची, उमेदीनं शेतावरच्या लक्ष्मी आईची पूजा बांधायची, तर घरचा माणूस दैवाचा ही तिची भावना केवढी मोठी आहे. आणि पैशाचा आणि त्याचा 36चा आकडा असूनही नवऱ्याच्या हातात धनरेषा पाहून समाधान पावल्याची गोष्ट सांगत भरपेठ आलेले जोंधळे गाड्या भरभरून घरी आल्याचा देखावा पाहत पेवाची तोंड उघडायला पुढे व्हायचं. अहो, म्हणजे हिची कोण चतुराई म्हणावी. दिल्या गीतांचा असा अर्थ. पार्वती अशी बोलायला लागली म्हणजे मला आमच्या शाळेतील मास्तर माणूस एखाद्या वेळी तिच्या पुढं ठेंगणा वाटू लागतो. आणि वळवाच्या पावसाचं बाई झाल्या ती आगार,
बाळराजाच्या शेतामंदी सोडी पाण्याचं सागर. नागिनी पदमिनी नका पडूसा वाटतीट, लाडक्या बाळिशाची नाही सख्याची चाल नीट. ही गीतं सांगताना गडी म्हणून काम करतेल्या आपल्या लेकाचे शेत त्याच्या धन्याचे नसून ते ह्याचेच आहे असं मानत तेव्हा पार्वती उमेदीनं हसते ना, तेव्हा तिचा मोठा फोटो घ्यावासा वाटतो. ती एवढ्या मोठ्या मनाची कशी ही कळतच नाही. आणि मग पाण्याचे सागर उभ्या करणाऱ्या हत्तीच्या पावसाच्या ढगांचा तेगारा नजरेत मावेनासा होतो. म्हणताना पार्वतीला काही विचारावं तर वाटेत काट्याकुट्या परास लांबड्याचं लई भ्या, म्हणून मी त्यासनीच हात जोडून माझ्या लेकराला सांभाळ म्हणते. तीच असं बोलते. गीताचा अर्थ उमगतो आणि मग मन विचारात गुंगतं. कारण त्या कारणानं गडन मी ग केली इंद्र सभेची पद्मीनं, तुळशी दिल्या त्या जामीनं. या पार्वतीनेच मागं कधीतरी दिलेल्या गीताचा पडताळा घेत मी तासनतास तिच्या घरीच रेंगाळते. मग तिनं जेव्हा आपण कामाला निघालोय म्हणावं तेव्हा मी जड मनानं तिथून पाय काढते. एरवी तिच्या तिथून उठायचं कसं जीवावर येतं माझ्या. उलट दुपारच्या वेळी बोलता बोलताच डोळा लागला तर तिची फाटकी वाकळ देखील रेशमी गादीप्रमाणे मला प्रेमानं जवळ घेते. निद्रा तर अशी लागते की तिनं सांगितलेल्या गीतांची दुनिया झगमगतच नजरेपुढूनच हलक्या पावलांनी सरकावी. दाट दुटल्या आमराईच्या सावलीतून चंपक्काच्या घराला जाताना उन्हाच्या रकात पायाखालची ढेकळं भरारा उकलतात. त्यामुळे पायाचे नुसते भडके उडून जातात आणि माथ्यावर ऊन रणरणतं. जीव घाम्याघूम होतो आणि लवकर वाट काही सरत नाही. म्हणताना चंपक्काला शिव्या मोजीत मी पावलं उचलते. असल्या आड रानात कशाला राहिली आहे म्हणते ही. आणि बरोबर आणलेले भूक लाडू तहान लाडू खात पीत मी कसेबसे तिचे घर गाठते. तर सूर्यदेव खालता कललेला असतो. अशा वेळी छपरामागं ती गाढाभर शेण थापत बसलेली असते आणि तिचा लहानगा सदू मोग्यानं पाणी आणीत तिला मदत करीत असतो. त्या धांदलीत मी तिच्या वावरात घुसते आणि मागं घातलेल्या शेणकुटांचे घोडे उलते पालथे करीत हसून तिला विचारते, आठवलं का गे एखादं गीत चंपक्का? तशी ती हसून मान मुरगळते आणि असं म्हणून मोकळी होते. पण मला त्याचं काही वाटत नाही, कारण असल्या नकाराला मी सरावलेली असते. म्हणून नाही, नसलं आठवलं तर जाऊ दे असं म्हणत मी 4-2 शेणीत थापते. तशी तिला एकदम साक्षात्कार घडावा तसं होतं. तिचे ओठ मग आपसूक हालू लागतात. गुज बोलायाला दार माळीचं ढकलावं, माझे तू मैनाबाई मग हुर्द उकलावं. पण मग असली निवांत जागा आणावी कुठली कोणाच्या बापाची? धरित्री निजायला आणि आभाळ पांघरायला असलेली ही चंपक्का सासूरवासाने गांजून गेलेली. मला पाहिलं की बिचारी गहिवरते, मन मोकळं करावं म्हणते. म्हणून मला तिचं हात जोडून सांगणं, जीवाला माझ्या जड कोऱ्या कागदी जिल्दी लिवा, आत्ती माझी मावळनं दूर देशाची येईल कवा. पण या कामी माझा हातभार कसा लागावा? कारण आपल्या आत्तीचे नावगाव ती धडपणे सांगायला तयार नसते. आणखी पत्रात नेमकं काय लिहावं याचाही ते अंदाज कधी बांधित नाही. म्हणजे माझ्या मनानंच हे सगळं कसं जमावं? मला तिच्या भरल्या मनाला मोकळं करायचं असतं. तिला पोटभर बोल ग असं म्हणूनही सांगायचं असतं. पण ती नुसती डोळं पुशीत राहते, बोलतच नाही फार. तशी मग तिला बघून माझे डोळे मग पाणावतात आणि हातभर चालून शेणाचा ढीग मग बसत जातो. यापेक्षा माझ्या हातात असतंच काय आणखी. म्हणून थोडा कड ओसरला की चंपक्कान मी हात धुतो आणि बाभळीच्या झाडाखाली बसून मी आणलेली भाकरी खातो. जीवाला जरा ओलावा भेटला अशाही की म्हणजे मग चंपक्का मला म्हणते, काढ ग कागद आणि घे गीत सांगते तुला. आणि दाटल्या गळ्यानं बोलते. ती गीतं मग अशी असतात. शिलंगनाला गेला हरी, झाली शिलंगनाची दाटी, सावळ्या बंधुजीनं सोनं घातिलं माझ्या ताटी. भाऊ बहिणीच्या ग दारी, सासूरवास ये कानी, झालं काळजाचं पाणी. घरी वासाचं तांदूळ, काय करता असून, सासूरवाशी ग बहीण. घराच्या वळचणीत उभी राहिली बहीण, म्हणे दादा जा भेटून.
आंब्याच्या सावलीत कोयाळ बोले राधा, उपाशी गेले दादा. ती ऐकली की काळीज फाटून जातं आणि जीव हबकतो. वाटतं हिचं नशीब कसलं, पण बोलून दाखवीत नाही. तिच्या गीतांनी काळजाची अशी चिरफाड केलेली असते की बोलणं सुचूच नाही. घरी कवडीची सत्ता नाही म्हणून सांगतेल्या चंपाकाबरोबर कसल्या गोष्टी करायच्या, कोणत्या हिमतीने करायच्या. म्हणून मग तिला अशी पोटभर बोलू देत, ती सांगेल ते मी टिपून घेत राहते. हो की चूक करत नाही. यंत्रासारखी बिनबोभाट माझी लेखणी चालत राहते. कागद भरत जातो आणि अखेर शेवटी मग न राहून, सासूरवासिनी मला येती तुझी कीव, सासरी गेली मैना तिच्या पाशी माझा जीव. मी तिच्यापुढं असली भाषा काढली की पुन्हा तिला भडबडून येतं आणि तिचे ओठ हालू लागतात. जातीसाठी माती बाई खाताना लाग वाळू, पित्या माझ्या दौलता ढाण्या वागा मी तुझं बाळू. बारीक पिठायाची बाई ती भाकरी चौघडी, बया भाजीच्या भोजनाची याद येती या घडोघडी. त्या सरशी मी पण हुंदक्यानं अशी दाटून जाते की असली गीतं लिहून घ्यायचं भानच उरत नाही. म्हणून मी गप्प गप्प बसलेली दिसले की चंपाका माझी समजूत घालावी त्याप्रमाणे मला कळवळून सांगून टाकते. गडन म्याग केली गावं राहिलं 12 कोस, लोभ कशाला लावलास, तुझ्या ग जीवासाठी जीव माझा भिरी भिरी, एक येळाची घाल फेरी. अंतरीचं गुज माझ्या हृदी झाली गोनी, माप घेणार ये ग राणी. तशी मग मला काही म्हणून काही एक सुचत नाही. मी आपल्या सवडीप्रमाणे चंपाकाला भेटायला जात राहते आणि मिळतील तेवढी तिच्या जवळची गीतं गोळा करून आणीत राहते. नाहीतर तिचं मन मोकळं करण्यापलीकडं माझ्या हातात असतंच तरी काय. तिच्या एकीच्या हुंदक्यानं माझाही जीव गुदमरतो, पण त्याचा उपयोगच काय.